नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्टी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण IMP आणि PYQ प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाच्या खाणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नायट्रोजन या वायूचं प्रमाण वातावरणामध्ये किती टक्के असते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या 78% एवढं प्रमाण हे नायट्रोजन या वायूचं असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारला आहे. कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मीठ उत्पादित केले जाते? म्हणजे मिठाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त मिठाचं उत्पादन हे केले जाते. प्रश्न क्रमांक 6 अरबी समुद्राची राणी विचारले खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी कशाला म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोचीनला अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांचं प्रमाण आहे? म्हणजे असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? मग आपले योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांचं प्रमाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 वेंबनाड. वेंबनाड हे सरोवर विचारले कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधलं सरोवर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 हिंद स्वराज्य. हिंद स्वराज्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हिंद स्वराज्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधीजी हिंद स्वराज्य या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 10 तुतीकोरीन. तुतीकोरीन हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. तुतीकोरीन हे बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण असेच 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला हे सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी हेम यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 हेम हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे. चारही बाजूने चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश आपण त्यांना काय म्हणतो? चारही बाजूने काय असतो त्यांना आपण काय म्हणतो? बेट म्हणतो. तिन्ही बाजूनी त्यांना आपण काय म्हणतो? द्वीपकल्प म्हणतो. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचार शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारलंय. हळूहळू होत जाणारा बदल आपण त्यांना काय म्हणतो? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलं वाक्यप्रचार? अंग धरणे. अंग धरणे म्हणजे काय असतो? लठ्ठ होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला. अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आडकिता बघा हा शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6 दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा दासबोध हा ग्रंथ कोण लिहिला होता? तर संत रामदास महाराजांनी हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा शब्द कोणता आहे? त्याला. बघा त्याला थंडी वाजते. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. त्याला या शब्दाची जात ओळखा. कोणता असेल? सर्वनाम, विशेषण, क्रियापद. बघा सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी कादंबरी वाचत होतो. बघा अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा कोणता काळ असेल? मी कादंबरी वाचत होतो. बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अपूर्ण बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. मी कादंबरी वाचत होतो. वाचत होतो म्हणजे पूर्ण आहे का? नाही, अपूर्ण आहे. अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणती असेल? बघा विद्या प्लस अर्थी. विद्यार्थी या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द मग कोणता आहे? गायीने. गायीने. ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय होत्या? प्रतिवर्ष या ठिकाणी समास आहे. या समास कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. बघा ज्या समासामध्ये बघा पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते. तो समास कोणता असतो? बघा बघा या ठिकाणी अव्ययीभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सांगली बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर कृष्णा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण. जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 काटेपूर्णा व नळगंगा. बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? काटेपूर्णा व नळगंगा बघा या नद्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? बघा सातारा शहर कृष्णा नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय? कोकणामध्ये. बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असणारी नदी कोणती नदी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा सर्वात शेवटी कोणती नदी आहे कोकणामध्ये? तेरेखोल नदी बघा ही सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडची सर्वात नदी विचारलेली आहे. मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे? तर दमनगंगा बघा ही नदी कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडची नदी आहे आणि सर्वात दक्षिणेकडची तेरेखोल नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय मिड नाईट चिल्ड्रन्स. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सलमान रशिदी पहा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 18 आशियान. बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांनी बघा संघटनाचे मुख्यालय पाठ करून ठेवायचे आहेत. यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर काय असेल? जकार्ता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा पंचायत राज. बघा पंचायत राज बघा पद्धत होती. पंचायत राज या पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पंचायत राज या पद्धतीचा स्वीकार करणारे राजस्थान बघा हे राज्य देशामध्ये बघा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण बघा यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती? योग्य उत्तर काय आहे? वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लोकशाही विकेंद्रीकरण यांची बघा शिफारसी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 बक्सारची लढाई विचारली कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी
सन 1764 मध्ये बघा बक्सरची लढाई झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणचे नेतृत्व हे केले होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणी नेतृत्व हे केले होते, तर लखनौ या ठिकाणचं बघा नेतृत्व यांनी केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारला आहे, दगडी बघा राणीगंज हे काय आहे, दगडी कोळसा क्षेत्र आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र बघा कोणत्या राज्यामधलं क्षेत्र आहे, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 काय विचारला आहे, कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम, तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल, धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोलार बघा ही सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये. कोलार आणि हट्टी बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत. योग्य उत्तर काय असेल, कर्नाटक या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 कांडला बघा हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर आहे. कांडला हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा योग्य उत्तर काय असेल, कांडला हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, तिहार जेल बघा दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर असे म्हणतात. बघा आताच आपण या ठिकाणी प्रश्न पाहिला होता, मुक्त बंदर कोणत्या बंदराला म्हणतात, तर कांडला बघा या बंदराला मुक्त बंदर असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणतं आहे. म्हणजे असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. बघा सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जिल्हे असणारं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे. ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल, उत्तर प्रदेश राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आगरताळा कोणत्या राज्याची राजधानी आहे. बघा त्रिपुरा, मिझोराम, नागालँडची कोणती आहे, नागालँडची कोहिमा, मेघालयची शिलाँग. बघा त्रिपुरा, तर योग्य उत्तर काय पाहिजे, त्रिपुरा. ऑप्शन क्रमांक त्रिपुराची राजधानी कोणती आहे, आगरताळा. मिझोरामची ऐझवाल. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे. भारतामध्ये बघा सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे. योग्य उत्तर काय असेल, नर्मदा बघा ही नदी भारतामधली सर्वात जास्त बघा लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारे बघा मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. मौसिनराम या ठिकाणी बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा मौसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स. बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजे काय, माझे सत्याचे प्रयोग. बघा हे पुस्तक कोणाचं होतं, तर महात्मा गांधीजी बघा यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अज्ञातवासी बघा हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं आहे. अज्ञातवासी बघा चिंतामण त्र्यंबक खालुनकर यांना आपण काय म्हणतो. बघा आरती प्रभू, नारायण मुरलीधर गुप्ते आपण यांना काय म्हणतो, कवी बी असे म्हणतो. बघा अज्ञातवासी आपण कोणाला म्हणतो मग, दिनकर गंगाधर केळकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते. बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते, तर कर्नाटक बघा या राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून. बघा मतदान करण्याची पात्रता 21 या वर्षापासून 18 वर्षापर्यंत कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मतदान करण्याची पात्रता 21 वयावरून 18 वर्ष पहा 61व्या घटनादुरुस्तीने ही केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 मूलभूत कर्तव्य यांचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला होता. मूलभूत कर्तव्य
बघा सन 1976 या वर्षी मूलभूत कर्तव्याचा बघा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा लोखंड. लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? लोखंड या मूलद्रव्याची बघा Fe बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे? बघा यापैकी सर्वात हलका धातू कोणता असेल? प्लॅटिनम, युरेनियम, लिथियम, जर्मन सिल्वर. बघा लिथियम या ठिकाणी सर्वात हलका तो धातू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी का प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? प्रभाकर या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? बघा भाऊ महाजन. बघा भाऊ महाजन यांनी बघा प्रभाकर हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं या ठिकाणी साप्ताहिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माणूस जेव्हा जागा होतो. बघा हे कोणाचं पुस्तक होतं? माणूस जेव्हा जागा होतो, गोदावरी परुळेकर बघा यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, तर याचे योग्य उत्तर काय असेल? यशवंत हे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्रांचे नाव होते. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? बघा कोणत्या रोगामध्ये रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? तो कोणता रोग आहे? मलेरिया, मोतीबिंदू, एड्स, कावीळ. तर याचे योग्य उत्तर काय असेल? मलेरिया या रोगामध्ये बघा रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? बघा पंचायत राज व्यवस्था या व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? तर याचे योग्य उत्तर काय आहे? 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधानसभा राज्याची बघा विधानसभा आहे बरखास्त करण्याचा अधिकार तो राज्यपालांना असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 भारताचे राष्ट्रपती यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं आहे? भारताचे राष्ट्रपती बघा कोणतं कलम असेल? कलम 52 बघा हे भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गीतांजली या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली बघा हे पुस्तक कोणाचं होतं? रवींद्रनाथ टागोरांचं या ठिकाणी पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51 मुक्ती सदन बघा मुक्ती सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे PDF आहेत. बघा एकूण बघा जवळपास 6000 बघा प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.